जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. कोटि भास्वरं भवाब्धिकारकं पदं नील
अहमदनगर जिल्ह्यातील नवनागापूर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार केंद्राचा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। या वर्धापन दिनाला लोकनेते आमदार निलेश लंके यांनी या मंदिराला 20 लाखाचा सभामंडप देऊन एक अनोखी भेट दिली। या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नवनागापूरचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील नागरिक, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळपासूनच केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते। सर्वप्रथम महाआरती झाली, त्यानंतर जवळपास 300 सेवेकरींनी सामुदायिक श्री स्वामी चरित्र पारायण केले। त्यानंतर सभामंडपाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाकरी, ठेचा, आमटी, भात, शिरा असा महाप्रसाद होता। यावेळी नवनागापूर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार केंद्राची माहिती केंद्र प्रमुख गणेश पर्वत यांनी दिली। मी आमच्या सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे आणि नवनागापूर ग्रामस्थांतर्फे या अध्यक्षनीय सूचनेला अनुमोदन देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी परवानगी देतो। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मीभूत परमपूज्य पिटले महाराज, ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली, आदरणीय चंद्रकांत दादासाहेब, जमलेले समस्त सेवेकरी, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, तसेच भाग्यवान बालमित्र हो, आज आपल्या कदाचित गेल्या कित्येक पिढ्या उज्ज्वल असतील, या सर्व पिढ्यांच्या पुण्येतून निर्माण होणाऱ्या हा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा कार्य आणि या कार्यामध्ये आपल्याला सेवा करण्याला मिळालेली संधी, त्यामुळे मी पुनश्च एकदा सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2002 रोजी छोटी छोटी बालकं एकत्रित येऊन या कार्याला सुरुवात झाली। पाहता पाहता कार्याचा वटवृक्ष कसा झाला कुणालाच कळला नाही, तर ह्या वटवृक्षाला बहरण्याच्या कामामध्ये खरोखर हजारो हात आजपर्यंत या कार्याला लागलेले सर्व नवनागापूर पंचक्रोशीतील अहमदनगर जिल्हा यामधून येणाऱ्या सेवेकऱ्यांचे हात या कार्याला लागलेले, तसेच आजी माजी ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच असतील, उपसरपंच असतील, असा खूप मोठा नाव घेणं खरोखर कठीण आहे। एवढं असं अतोनात प्रेम या सर्वांचं या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ कार्यावरती झालेलं आहे। या ठिकाणी एक अध्यात्माचा दीप निश्चितच पेटलेला आहे आणि तो हजारो वर्ष चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तेवतच राहील याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। या आपल्या कार्यातून कधी आपण स्वतःची कॉलर टाईट करू नये, तरीसुद्धा कार्यानं आजपर्यंत काय तळागाळापर्यंत कार्य केलेलं आहे। दिंडोरीवरून श्री स्वामी समर्थ सेवा कार्य आपल्या पिटले महाराजांच्या माध्यमातून स्वामी महाराजांनी मोरेदादांच्या मार्फत आज परमपूज्य गुरुमाऊली अहोरात्र आपल्यासाठी झटून आपल्यासाठी हे कार्य समोर ठेवत आहेत। आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय चंद्रकांत दादासाहेब हजारो आमच्यासारख्या तरुणांना ते प्रेरणा देत असतात आणि खूप सुंदर असं कार्य आहे। या ठिकाणी ट्रान्सपरन्सी तर एवढी आहे की सर्वचे सर्व एज्युकेटेड लोक असतील, सुशिक्षित लोक असतील, ते सहज या मार्गात कनेक्ट होतात, कारण या ठिकाणी फक्त आणि फक्त श्रद्धा आहे, कुठलीही अंधश्रद्धा नाही। तर अशा पद्धतीने हे दिंडोरी प्रणित कार्य या आपल्या परिसरात 21 वर्षापासून आहे आणि आज 21वे वर्ष पदार्पण होतं आहे। खरोखर अंतःकरण दाटून आलं आहे आमच्या सेवेकऱ्यांचं। तर खरोखर आज आपल्यासाठी सर्वांचा भाग्याचा दिवस आहे। या ठिकाणी लोकसभागातून खूप मोठमोठाली कामं काही कोटीमध्ये आजपर्यंत उभी राहिलेली आहेत। या ठिकाणी 11 गुंठे ओपन स्पेस आपल्याला या पूर्ण पंचक्रोशीने ग्रामपंचायतीने आपल्याला सहज उपलब्ध करून दिला। आज सुद्धा आम्हाला आठवण येते आमच्यावरती प्रेम करणारे अनिलजी भैया राठोड यांचं। तर खरोखर लहानपणापासून आम्हाला त्यांचं खूप सहकार्य या परिसरात आल्यानंतर प्रेरणा देणं असेल, तर अशी सुरुवात आजच्या दिवशी मला त्यांचं स्मरण करूशी वाटतंय। तसेच या लोकसहभागातून आपल्याकडे आपण बघू शकतो की 21/21चा सुसज्ज असा दरबार आहे। लोकसहभागातून सर्वांचा 1-1 रुपया या कार्याला लागलेला आहे। त्यानंतर 40/30चा आपण बघू शकतो RCCचा मोठा सुंदर असा सभामंडप आहे। तर आपल्या कार्यावरती प्रेम करणारे आपले सेवेकरी माननीय माजी आमदार विजयजी आवटी साहेब यांनी आपल्यावर प्रेम करून हे कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे। तसेच सुसज्ज असं टॉयलेट आणि बाथरूमची सोय आपल्याला ग्रामपंचायतीच्या मार्फत
सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी सुसज्ज अशी सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतर पाण्याचं बोरिंगची व्यवस्था असेल, हायनची व्यवस्था असेल, आमच्यावरती प्रेम करणारे शेवाळे परिवार, राजू काका असतील, आमचे विजू काका असतील, तर खरोखर खूप मोठा सहभाग यांच्या मार्फतून आपल्याला या परिसरामध्ये भेटलेला आहे. सरासरी 2018च्या दरम्यान ही त्यांची सेवा या ठिकाणी रुजू झाली. तसेच आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 55 स्क्वेअर फूट पेवर ब्लॉक आपल्या परिसरामध्ये बसवण्याचं काम झालेलं आहे. तर त्यासाठी सुद्धा खूप जाणकारांचे या ठिकाणी योगदान लागलेलं आहे. तर त्या निमित्त ग्रामपंचायतीचा आम्ही शतशः आभारी आहोत. तसेच या ठिकाणी आपण बघू शकता की 11 गुंठे एवढा मोठा सुसज्ज असा परिवार आहे, परिसर आहे. तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या सेवा आपण या केंद्रातून आपण आपल्या सहभागातून करतो. तर या परिसराला संरक्षण भिंतीचं काम आपल्या लोकसहभागातून झालं, 1-1 रुपयाचं झालं, कष्टाच्या घामाच्या पैशातून झालं आणि पूर्ण कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 12.5-13 लाखाचं हे काम आपण आपल्या सर्वांच्या सहभागातून झालेलं आहे. आणि ग्रामपंचायतीचा निश्चितच खूप आपल्याला मोठा सहभाग या कार्यासाठी लागलेला आहे. तसेच आपल्या परिसरामध्ये कायमच आपण झाडी लावणे वगैरे असा सुंदर असे सामाजिक उपक्रम आपली ग्रामपंचायत राबवते. खूप मोठा आनंद या सेवेकऱ्यांना या माध्यमातून आपल्याला भेटू राहिलेला आहे. तसेच आपण आतमध्ये बघू शकता की आतमध्ये स्टेनलेस स्टीलचं ग्रिल वगैरे आहे. तर आमचे संजयजी भोर आमचे काका, तर त्यांनी या ठिकाणी योगदान दिले, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी वाजवायची. तसंच या ठिकाणी कुठलाही जरी कार्यक्रम असला तर सर्वात प्रथम आमचे उपस्थित असणारे म्हणजे आमचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. तर आपण दिमाखामध्ये नवीन कपडे घालून मिरवतो, परंतु ते जाणकार लोक स्वामींची प्रामाणिकपणे सेवा करत असतात गेल्या 21 वर्षापासून. तर असंच बारीक सारीक जे सेवा करणारे सेवेकरी असतात ते महाराजांना खूप प्रिय असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. तसेच या ठिकाणी आपल्या दिंडोरी प्रणित कार्याचा खूप मोठा एक आदर्श आहे आणि तो आदर्श म्हणजे केंद्र नाही झालं तरी चालेल, परंतु ग्रामदैवतांचा उद्धार करावा. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील सर्व जाणकारांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या परिसरातील असणारं ग्रामदैवताचं वैभव असं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि ते वैभव तयार झाल्यानंतर आपला पूर्ण परिसराचा कायापालट झालेला आहे, हे आमचं निरीक्षण आहे. तर त्याबद्दल सुद्धा परिसरास या ठिकाणी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तसेच आपल्या केंद्राच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये बालसंस्काराचे वर्ग वेळोवेळी रविवारच्या दिवशी चालू आहे. सध्याच्या काळामध्ये मल्हारनगर असेल, वडगाव असेल, राम मंदिर परिसर, देरे असेल, बायपास रोड असेल, दत्त मंदिर परिसर असेल, या ठिकाणी आपले बालसंस्कारासाठी आपले सेवेकरी केंद्रातून जातात. बालसंस्काराच्या सेवा ते प्रामाणिकपणे कुठलाही देखावा न करता ते करून येतात. तर ही एक देशाची खूप उच्च अशी सेवा केंद्रातून चालते. आपल्या या दिंडोरी प्रणित कार्यातून सुसज्ज असं 1000 बेडचं हॉस्पिटल आपण त्र्यंबक नगरीमध्ये 21 एकर जागेवरती उभारण्याचा गुरुमाऊलीने संकल्प केला आहे. तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधून जवळजवळ 3800 भाविक त्या सेवेसाठी जॉईन झालेले, की जे 151 रुपये दर महिन्याला ते जमा करतात. कष्टाच्या घामाचा 1-1 रुपया त्या हॉस्पिटलला चालू आहे. आणि त्या हॉस्पिटलमधून सर्व तळागाळातील भाविकांना मोफत आणि माफत स्वरूपाची ती सेवा त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयास आपल्या दिंडोरी प्रणित कार्याचा आहे. आणि तुम्ही जर आम्हाला काही जर समजा आर्थिक मदत जर केली दिंडोरी कार्याला किंवा आम्हाला जर वैयक्तिक केली तर ते आम्ही वापरू कुणी याची गॅरंटी नाही, परंतु हॉस्पिटलला जाणारी रक्कम निश्चितच तळागाळापर्यंत जाईल आणि गरिबाचा आशीर्वाद 100% आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरातून खूप मोठे भाविक त्या सेवेसाठी जॉईंट आहेत. दर महिन्याला ते 151 रुपये आपल्या खात्यातून ते प्रामाणिकपणे देतात आणि निश्चितच त्यांचा विश्वास टिकवण्याचं काम आमच्यासारखे हजारो सेवेकरी करत आहेत. तसेच आपल्या परिसरातून दिंडोरीला, त्र्यंबकला दर महिन्याला 25 लोकांची एक ट्रॅव्हल भरून जाते. दिंडोरीचे, त्र्यंबकचे ते दर्शनं करतात, रात्रभर नाईट सेवा करतात. तर अशा पद्धतीची सुंदर अशी गेल्या 3-4 वर्षापासून सेवा आपल्या दिंडोरी प्रणित कार्यातून चालू आहे. आपल्या परिसरातून 18 विभागातून खूप सुंदर असं काम चालू आहे. आताच आमचे काळापहाड साहेबांनी सांगितलं आपल्या माहिती. तर त्यामध्ये आपली मराठी अस्मिता खूप सुंदर हा विषय आहे. बालसंस्कार, मूल्यसंस्कार, कायदेविषयक सल्लागार, वास्तुशास्त्र, आरोग्य विभाग, वेदविज्ञान, याज्ञिकी विभाग या आणि अशा 108 योजना आहेत की ज्या सर्वचे सर्व विनामूल्य दिंडोरी प्रणित कार्य गेल्या हजारो वर्षापासून आपण करत आहे, इथून पुढे आपण करणार आहोत. तसेच शनिवारच्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये सायंकाळी कुणाला जर वेळ असेल तर कृपया 7च्या दरम्यान जर केंद्रात येऊन बसावं, लहान मुलांना घेऊन येऊन बसावं. या ठिकाणी आपण 11
माळी श्री स्वामी समर्थ जपाचं हवन करत असतो. धावपळीच्या युगात आपल्याला वेळ भेटत नाही, तर इथं केंद्रात येऊन जर बसलो तर आपण गेल्या कित्येक वर्षापासून ही हवनाची सेवा आहे आणि कित्येक भाविकांचे प्रश्न कुठलाही प्रश्न न मांडता इथं पूर्ण झालेला आहे. स्वामींनी तो मार्गी लावलेला आहे. तर अशी सुंदर सेवा त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. दर रविवारी बालसंस्काराचे वर्ग आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी विनामूल्य पद्धतीने घरगुती समस्या A to Z जे काही प्रश्न असतील तर ते पूर्णचे पूर्ण या ठिकाणी विनामूल्य पद्धतीने गेल्या कित्येक वर्षापासून मार्गी लावले जातात. या कार्यक्रमासाठी दुबई, पैठण, औरंगाबाद, पुणे, नाशिक लांबून लांबून सेवेकरी गाड्या करून आपल्या केंद्रामध्ये येत असतात आणि कुणाचाही प्रश्न मार्गी सर्वचे सर्व प्रश्न महाराज मार्गी लावत असतात. या कार्यातून वर्षभरामध्ये 2 सप्ताह होत असतात. तर अशा पद्धतीने कार्य खूप मोठं आहे, खूप मोठा समुद्र आहे. माझ्या अल्पबुद्धीला जेवढं सुचलं तेवढं मी या ठिकाणी बोलू शकलो. या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आमचे मगर साहेब आहेत, तिवारी साहेब आहेत, सांगळे साहेब आहेत, आमच्यावरती प्रेम करणारे आमचे गाववाले, आम्ही गाववालेच म्हणतो त्यांना, किन्नर साहेब आहेत, तसेच बोरडीताई आहेत, तसेच या ठिकाणी आणि खूप मोठ्या आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या लोकसहभाग असेल, सर्वांचं प्रेम असेल, आपल्या सर्वांची सेवा असेल. तर या सर्व आनंदाच्या क्षणी आज एक विशेष दिवस म्हणजे आपल्याला माननीय आमदार श्री लंके साहेब यांच्या मार्फत आपल्याला 20 लाख रुपयाचा सभामंडप शेजारच्या परिसरात दिलेला आहे. तर आम्ही खरोखर शतशः ऋणी आहोत. आम्ही हा निरोप घेऊन आमच्या दादांकडे गेलो होतो त्र्यंबकला, तर त्यांनी सांगितलं अगोदर त्यांना आम्हाला इथं भेटायला घेऊन या. तर तेवढा एक निरोप आम्ही तुम्हाला दिलेला आहे. दादासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आपल्याला जावं लागेल. तर अशा पद्धतीने सर्वांचं या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि आम्ही तुम्हाला एक विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये एक आध्यात्मिक नांदी आपल्या परिसरातून केल्याशिवाय आम्ही आमचा देह सोडणार नाही. आमचा केंद्रातला तरुण 100% निर्व्यसनी असणार, तो आईवडिलांची सेवा करणार, तो बडीशेप सुद्धा खाणार नाही, एवढं आम्ही तुम्हाला चॅलेंज देतोय. तर हे संस्कार आमच्या केंद्रातले. कुणीही लग्न झाल्यानंतर आईवडिलांना तो बाजूला ठेवणार नाही, हे पण आम्ही तुम्हाला वचन देतोय. असे संस्कार आम्ही केंद्रातून मुलांवरती करतोय. म्हणून सगळ्यांचा सपोर्ट आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे आणि लहान तोंडी मोठा घास या ठिकाणी मी आपल्या प्रेरणेतून घेतो की आपल्या नवनागापूरच्या परिसरासाठी आपल्या गावाचं भूषण व्हावं अशा पद्धतीने आमच्या सेवेकऱ्यांचा एक मानस आहे. आणि तो मानस म्हणजे आपल्या हायवेवरती आपल्या केंद्राच्या नावाची आणि आपल्या नवनागापूर पंचकृषीच्या नावाची एक भव्य दिव्य स्वरूपाचं प्रवेशद्वार असावं. त्यासाठी जे काही लागेल ते आम्ही योगदान आहोतच, परंतु गावाने जर ठरवलं, ग्रामपंचायतीने ठरवलं तरच होऊ शकतं. तर अशी एक अल्पशी एक विचार आम्ही या ठिकाणी मांडतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकला तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. श्री स्वामी समर्थ. आमदार निलेश लंके यांनी 21व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सभामंडपाच्या रूपाने मोठी भेट दिली असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगत आमदार निलेश लंके यांचे आभार मानले. व राणीताई लंके यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. येणाऱ्या काळात या केंद्रासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मोठी मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी उपस्थित सेवेकरींना त्यांनी दिले. यावेळी उजळणी केलेली आहे. खरं तर प्रत्यक्षामध्ये सामाजिक काम करणाऱ्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या मार्फत काम करणाऱ्या आमच्या आशाताई यासुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया, त्यांचे आभार मानूया. अंगणवाडी सेविका आहेत, त्यांचंही स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचा सत्कार सोहळा मी सुरुवातीला ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा भूमिपूजन समारंभ पार पडला अशा सन्माननीय सौ राणीताई निलेश लंके यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. माननीय किन्नर साहेब आणि गायत्री वहिनी यांना मी विनंती करतो आपण सौ राणीताईंचा सत्कार करायचा. आज या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र आणि 21वा वर्धापन दिन, त्यामध्ये आपण आज सभामंडपचं भूमिपूजन केलं आहे. त्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील अधिक म्हणून नावं घेतात. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि सर्व माझ्या महिला बंधू सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलात. बराच वेळ झाला, सर्वजण सर्व महिला अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बसून राहिले आहेत आणि पण मला थोडासा उशीर झाला, मी दिली व्यक्त करते. आणि आत्ता जे भागवत सरांनी अतिशय चांगली अशी या केंद्राविषयी माहिती सांगितलेली आहे. खरोखर अतिशय स्वामी समर्थ केंद्राचे अतिशय चांगले असे वैशिष्ट्य आहेत. तर आमच्या महिला भगिनी अतिशय या स्वामींची सेवा करत असतात. त्यामुळे आज
या ठिकाणी त्या भरपूर प्रमाणात उपस्थित राहिल्यात त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांना आभार मानते. कारण कोणत्याही कार्यक्रमात मी गेले तर आमच्या महिला जास्त उपस्थित असतात. त्यांचं पहिलं स्वागत केलं पाहिजे, कारण त्या प्रत्येक कार्यक्रमाला तर आमच्या महिलांमुळेच शोभा आलेली असते. खरोखर मी त्यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देते. आमच्या महिला तर आता मागं राहिलेल्या नाहीत, कारण पुरुषांपेक्षा जास्त महिला काम करतात. कारण फक्त म्हणतात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात, पण त्या पुरुषांपेक्षा जास्त महिला आमच्या काम करतात आता. कारण महिला आता मागं राहिलेलं नाही. पहिलं महिला फक्त एवढंच माहिती होतं का चूल आणि मूल, कारण आता महिला सामाजिक, राजकीय, धार्मिक कोणत्याही क्षेत्रात महिला अग्रेसर असतात. खरोखरच महिलांना खूप असं कोणत्याही क्षेत्रात त्यांना आनंद आणि खूप अशी आवड असते. त्यामुळे महिला कोणताही कार्यक्रम असतात तर महिला त्या ठिकाणी जातात. आत्ताच आमच्या हळदी कुंकाचे कार्यक्रम आता आवरलेले आहेत, कारण तेव्हा सुद्धा पुढं हळदी कुंकाला बोललं का महिला उपस्थित आवर्जून त्या ठिकाणी नटून खटून या जातच होत्या. आणि हळदी कुंकू म्हटलं का महिलांना एक सण उत्सव आणि एक सौभाग्याचा आनंद असतो. त्यामुळे महिला आम्ही सर्वजण सगळीकडेच हळदी कुंकाला जात होतो आणि त्याचप्रमाणे आज या केंद्रामध्ये सुद्धा महिला उपस्थित राहिल्यात. खरोखरच अतिशय चांगल्या भाग्याचं गोष्ट आहे. आज 20 लाखाचा या ठिकाणी साहेबांनी मंडप तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. यापुढील काळातसुद्धा बरेचसे काही काम आपलं करायचे आहे. ते अडीअडचण असेल तर नक्कीच आपण या पुढच्या काळातसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणार. कारण स्वामींच्या पुढं चरणी जर आपण काही दिलं तर काही कमी पडणार नाही. कारण देवाला काही दिल्याने काही कमी पडत नाही, उलट जास्त भर या ठिकाणी होत असते. आणि असंच प्रेम आमच्या पाठीशी राहून द्या. वेळोवेळी आम्ही तुमच्या पाठीशी तर उभा आहोतच. आणि पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं तसेच आमदार निलजिनके साहेब यांच्या वतीने मी या 21व्या वर्धापन दिनाला खूप खूप अशा पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि थांबते. सर्वप्रथम आज श्री स्वामी समर्थ केंद्राच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आज 21 वर्षापूर्वी एका छोट्याशा जागेमध्ये या केंद्राला सुरुवात झाली. आदरणीय गणेश भाऊच्या माध्यमातून, आदरणीय परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादानं, आदरणीय चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनामध्ये 21 वर्षापूर्वी गजानन कॉलनीमध्ये एका छोट्याशा प्लॉटमध्ये या धर्म कार्याची सुरुवात 21 वर्षापूर्वी झाली. हा छोटासा लावलेला वटवृक्ष आज मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि सुंदर अशी भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभी आहे. आणि त्याच्यात आज 20 लाख रुपयाची नवीन वास्तू या ठिकाणी होणार आहे. त्याबद्दल आमदार साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण पावसाळ्यामध्ये थोडेसे या ठिकाणी सेवेकऱ्यांचे हाल व्हायचे. आता एक चांगली सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. स्वामी समर्थ केंद्र म्हणजे नवीन पिढीला तयार करणारे, सुसंस्कृतपणे नवीन पिढी तयार करणारा हा कारखाना आहे. कारण भारत हा जगामध्ये सर्वात जास्त तरुणांचा देश आहे. पण दुर्दैव असं आहे, भारत हा जगामधला सर्वात जास्त व्यसनाधीश तरुणांचा पण देश आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे आणि एक प्रकाशाचा दिवा हा आहे की आदरणीय मोरे दादांच्या माध्यमातून हे केंद्र आपल्या येणाऱ्या पिढीला एक नवी दिशा आणि एक नवी आशा देणारे आहे. आपल्या समाजाला दिशा देणारे आहे. आणि 100% बलशाली भारत या ठिकाणी घडण्याला मदत होणार आहे. हे केंद्र होण्यासाठी
असंख्य असे हात, प्रत्येक सेवेकराचा सहभाग, प्रत्येक सेवेकऱ्याची तळमळ आणि प्रत्येक सेवेकऱ्यांनी अक्षरशः या कार्याला वाहून घेतलं आहे. आदरणीय बनगे काका असतील, इथापे काका असतील, काळुंगे काका असतील, ह्या लोकांनी वर्गणी गोळा करण्यासाठी दिवसाची रात्र कधीही न थकता अथक, त्यांचं जर वय पाहिलं तर आपण त्यांच्यासमोर थकून जाऊ. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी या ठिकाणी खूप असं काम या ठिकाणी उभा केलं आणि ही वास्तू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभा राहिली. यापुढील काळामध्येही चांगल्या पद्धतीचं काम केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं अशी सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा उपस्थित सर्व भाविकांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवक आध्यात्मिक केंद्र, त्याचबरोबर बाल सुसंस्कार केंद्र नागापूर, नवनागापूर या केंद्राचा आज 21वा वर्धापन दिन, त्याचबरोबर आदरणीय कर्तव्यदक्ष असे आमदार निलेशजी लंके साहेब यांनी या ठिकाणी दिलेल्या सभामंडपाचं भूमिपूजन सोहळ्याचा आजचा हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच, त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम झालेला आहे. अशा आदरणीय आमच्या भगिनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सौभाग्यवती राणीताई लंके, त्यांच्या जवळच बसलेल्या आपल्या या भागामध्ये सामाजिक काम करणाऱ्या आमच्या नवनागापूरच्या आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर मुद्दामून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले वडगाव गुप्ताचे लोकनियुक्त सरपंच विजयराव शेवाळे, त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी सदस्य, आपल्या या केंद्रांना वेळेवर मार्गदर्शन करणारे जिल्ह्यामधून आलेले खेमनार काका आहेत, बगार काका आहेत, केसेताई आहे, सामाजिक कार्यामध्ये असलेल्या पुंडताई आहेत. आज प्रास्ताविकामध्ये हे केंद्र ज्यांनी सुरू केलं असे गणेश पर्वत, त्याचबरोबर आमचे सहकारी बंडोनाना सप्रे यांनी प्रास्ताविकामध्ये या केंद्राविषयी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या विषयावर जास्त काही बोलणार नाही, परंतु आज आमच्या मोठ्या संख्येनं सेवेकरी भगिनी, सर्व सेवेकरी बंधू उपस्थित आहेत. आपले सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. उद्योजक संजयजी चव्हाण हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं थांबलेले आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या या कार्यक्रमाचं संयोजन केलं असे उद्धवजी काळापाड हे त्यांचे मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. आणि सर्वच आता आमदार निलेशजी लंके साहेबांचे भूमिपूजनाच्या निमित्ताने सभामंडप दिल्याबद्दल आभार मानणार आहेत. परंतु विशेष असे आभार मानायचे म्हणजे मागच्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब काही आले नाही. त्या दिवशीसुद्धा सौभाग्यवती लंकेताई आल्या आणि त्यांच्याकडं आपण सभामंडपाची मागणी केलेली होती आणि मला वाटतं त्यांच्यामुळेच आपल्याला या सभामंडपासाठी निधी मिळालेला आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानावे. आज या ठिकाणी गणेश पर्वत यांनी सांगितलं की आज आहे जो 21 वर्षापासून त्यांनी आपल्या भागामध्ये केंद्र चालवलं. मला वाटतं आज त्यांच्याकडे जर बघितलं तर मला वाटतं त्यावेळेस त्यांचं वय 17-18 वर्षाचं असावं. अशा त्यांच्यावर संस्कार करायच्या वयामध्येच त्यांनी संस्कार केंद्र या ठिकाणी सुरू केलं आणि आपल्या या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे युवक त्या ठिकाणी तयार झाले. आज मोठ्या मोठ्या पदावरती ते कार्य करत आहेत. त्यांनी बोलताना सांगितलं की हे धर्माचं रक्षण झालं पाहिजे, त्याचबरोबर हजारो वर्ष हे केंद्र या ठिकाणी चाललेलं आहे आणि केंद्राची परंपरा यापुढे अविरतपणे चालू राहावी अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आज मला एवढं सांगायचं की विजयराव, नागापूर, वडगाव गुप्ता असेल, नागापूर असेल, हे अध्यात्माच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी गावं आहेत. नागापूर गावामध्ये इसवी सन 1273 सालामध्ये श्रीकृष्णाचे अवतार श्री चक्रधर स्वामी
स्वामी यांनी त्या ठिकाणी मुक्काम केला आणि आजही त्याचं मंदिर नागापूर गावामध्ये आहे. त्याचबरोबर राणीताई, मला आपल्याला सांगायचं की आमच्या ज्या भगिनी आहेत महिला सदस्य, आम्ही त्यांना घेऊन येणार आहोत की आपल्या या हांगे गावामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे हे मंदिरसुद्धा वडगाव गुप्ता आणि नागापूरच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्या मंदिरासाठी सहकार्य केलं आहे. आजही त्याचा शिलालेख त्या मंदिरावरती म्हणजे गणेशजी, आपल्याला जी शंका आहे की अध्यात्मामध्ये गावात टिकतील की नाही, परंतु या पुढच्या काळामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली सर्वच तरुणांना एकत्रित करून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या या केंद्राचा कारभार पुढे राहील. या केंद्राच्या कार्यामध्ये आजही बघितलं ते सर्व तरुण मंडळी आहेत. त्यामध्ये काळाने काका आहे, सागर सपडे आहे, अक्षय पिसे आहे, आता बरीच सगळ्यांची नावं काही घेत नाही, परंतु या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आणि आत्ता सांगितलं की थोडक्यात बोला, तर 100% थोडक्यात बोलणार आहे. आज 21वा वर्धापन दिन आणि आपल्याला सभामंडपासाठी लंके साहेबांनी जो निधी दिला आहे तो कोटी रुपये दिल्यासारखा निधी आहे आपल्याला. एखादा रस्ता असो किंवा पूल असो, त्याच्यापेक्षा आपण केंद्राला जो निधी दिला आहे त्याच्यासारखं समाधान दुसरं कशात मिळणार नाही, हे 100% खरं. एक आपण सगळे सेवेकरी व अध्यक्ष राणीताई आज उपस्थित राहिल्या, त्यांचं वडगाव गुप्ता व नवनागापूर पंचक्रोशीतील सर्व सेवेकऱ्यांतर्फे स्वागत करतो. आणि आपण हा माणसाला जीवनात सुख जर सगळ्यात कुठं असेल, किती पैसा असू द्या, पण जे आपण सेवा करतो याच्यासारखं सुख कशात नाही. आणि आयुष्यभर हेच बरोबर येणार आहे आपल्या, दुसरं काही नाही. पैसा नाही, काही नाही, बरोबर येईल तर परमार्थच येईल आणि शेवट बरोबर येणार आहे. याच्यासाठी दुसरं काही नाही. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि इथून पुढच्या काळात आपण सर्वजण म्हणजे वडगाव असो, नागापूर असो, वडगावमधनं बी फार सेवेकरी इथे येत असतात. इथं मी तर म्हणतो पुढच्या भविष्य काळात आपल्याला जागा सुद्धा पुरणार नाही, अशी एक आशा व्यक्त करतो. आणि पुढील कार्यात सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. तर आजच्या या स्वामी समर्थच्या आपल्या परिसरातील केंद्रासाठी माननीय आमदार निलेशजी लंके साहेब यांनी 20 लाख रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल प्रथम माननीय आमदार निलेशजी लंके यांचे मी आभार मानतो. आत्ताच गणेशजी पर्वत यांनी 21व्या वर्धापन दिनानिमित्त आता आम्ही पाहतो सुरुवातीपासून एका झोपडीसारख्या कुटीमध्ये हे स्वामी समर्थ केंद्र सुरू झालं होतं. नंतर या ठिकाणी केंद्राला ही 11 गुंठ्याची जागा ग्रामपंचायततर्फे देण्यात आली आणि हळूहळू त्याची प्रगती होत गेली. आता आपण पाहतो आज आल्यानंतर आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एवढी स्वच्छता कुठं दिसत नाही. हे सेवेकरी आमचे काळांगे भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, हे रात्रंदिवस या ठिकाणी राबत असतात. अतिशय मनोहर आहे. आमचे बनगे काका असतील, जे आपल्या प्रपंचामधला 50%पेक्षा जास्त वेळ या ठिकाणी द्यायचा आणि एक प्रकारे त्यांनी हे वाहून घेतलेलं आहे की कुठं डाग सुद्धा पडून द्यायचा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बालसंस्कार हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी राबवला जातो. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्माच्या बाबतीत जे काही धर्माने सांगितलेलं आहे ते सर्व प्रकारचे प्रवचनं आणि मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानतो. उपस्थित असलेल्या सौ राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते खरं तर 27 डिसेंबरला न्यू आर्ट्स कॉमर्सच्या ग्राउंडवरती गुरुमाऊली मेळावा झाला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या मेळाव्यासाठी 50,000 रुपये जो मांडवाचा खर्च आहे तो आपण केलेला आहे. तर मी खेमनर साहेबांकडून विनंती करतो, त्यांना द्यायचं ना आपण, खेमनर साहेबांनी विनंती करतो कृपया आपण हा धनादेश स्वीकारायचा आहे. 50,000 रुपये. खरं तर आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा धनादेश देऊया.
तो राणीताई निलेश लंके यांच्या शुभ हस्ते खेमनर साहेब ठिकाणी सभामंडपाचं आपलं काम होणार आहे आणि काम माननीय आमदार लंके साहेब यांच्या निधीमधून आपलं लवकरच पूर्णत्वाला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आज आपल्या पंचक्रोशीमधील सर्व पदाधिकारी आले होते. त्याच्यामध्ये आपल्यावरती प्रेम करणारे वडगावचे सरपंच शेवाळे पाटील, तसंच आपल्या नवनागापूरचे सरपंच डोंगरे साहेब, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी हे सर्व आलेत आणि खूप मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे केंद्रातर्फे आभार. खरं तर आपण केंद्रात कोणाचे आभार मानत नाही, कारण ही स्वामींचं कार्य आहे, स्वामींचं जागा आहे, स्वामींची लीला आहे. आणि ज्यावेळेस स्वामींना वाटेल तोच माणूस या केंद्रामध्ये येऊ शकतो, थांबू शकतो, राहू शकतो. आणि गायऱ्याचं काम नाही, इथं येणं, सेवा करणं अत्यंत कठोरीची सेवा इथून होती. इथं आपण फोटो काढायसाठी किंवा काहीतरी प्रदर्शन करण्यासाठी येत नाही. त्याच्यामध्ये आपला कोणताच सेवेकरी पुढे नव्हता. त्याच्यामुळे जे काय आहे ते स्वामींच्या लीलेप्रमाणे होत राहतं. याच्यानंतर आपला महाप्रसाद होईल. महाप्रसाद हा थोडासा वेगळा आहे, आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. आलेले सर्व सेवेकरी निश्चितपणे आपल्या नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गाने शिस्तीनं आपण हा महाप्रसाद घेऊ. आलेले मान्यवरांचं परत एकदा आभार. याच्यानंतर आपले खेमनर साहेब 2 मिनिटं आपलं मार्गदर्शन करतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज, त्र्यंबकेश्वर गुरुकुल पीठाचे पीठाधीश तथा लाखो सेवेकरांचे हृदयस्थान परमपूज्य गुरुमौली आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या चरणी त्रिवार वंदन. सर्व या स्टेजवरती उपस्थित असलेले मान्यवर, त्याचबरोबर आपले लाडके आमदार निलेश लंके साहेब यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नागापूर केंद्रावरती फार मोठं प्रेम दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 20 लाख रुपये सभामंडप बांधण्यासाठी दिलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या गणेश पर्वत साहेब आहेत. हा जो 21वा वर्धापन दिन आहे, खऱ्या अर्थानं 21 वर्षापूर्वी या ठिकाणी एक छोटंसं पत्र्याचं शेड होतं. त्या पत्र्याच्या शेडमध्ये पर्वत साहेब आम्ही हे केंद्र चालू केलं आणि फार असा त्रास, फार संकट, फार असं तोंड देऊन महाराजांची इच्छा नसताना सुद्धा इथं जे केंद्र चालू केलं, त्या केंद्राला महाराजांची, माऊलींची अतिशय असं मोठं पाठबळ मिळालं. आणि ह्या पाठबळाच्या माध्यमातून पर्वत साहेब असतील, निकम साहेब असतील, बंडे काका असतील यांनी हे वृक्ष लावला आणि थोडं त्याचं वाहनात रूपांतर झाली. आणि या ठिकाणी आता असं वाटतंय की आपण दिंडोरीतच आलो का, अशा पद्धतीनं हे फार मोठं असं केंद्र आपण सर्व सेवेकऱ्यांच्या कष्टाने, महिला भगिनींच्या कष्टाने या ठिकाणी लाखो हात या ठिकाणी मदतीला आले आणि ही भव्य दिव्य वास्तू उभी राहिली. सर्वांच्या सहकार्याने असंच पुढं आपल्याला हे केंद्र चालवायचं आहे. अनेक संकटं येतात आहेत, महाराज आपल्या पाठीशी आहेत. कुठं ते 21 वर्षापूर्वी पत्र्याचं शेड, तिथं महिला भगिनी सारून घ्यायच्या आणि शेजारी पाजारचं बोळात केंद्र चालू होतं एका आंब्याच्या झाडाखाली. बऱ्याचशा महिला भगिनी इथं नका घेऊ, तिथं नका घेऊ, इथंच लोक उभे राहतात, असा अनेक त्रास हे गणेश पर्वत साहेब आमच्या गाववाले आहेत, सोनगाव सातरळचे. महाराजांच्या कृपेने, इच्छेने, सगळ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत ही जी वास्तू आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. या पुढची ही वास्तू आपली लगेचच उभी राहणार आहे. साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपली सेवा लागू करून घेत आहेत. तेव्हा आमचे या ठिकाणी जे तालुका प्रतिनिधी सांगळे साहेब आहेत, मगर साहेब आहेत, तिवारी साहेब आहेत, आम्ही सुद्धा दर महिन्याकाठी या ठिकाणी येऊन आपल्या केंद्राचं काही अडीअडचणी, मार्गदर्शन, त्याचबरोबर जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं वरती सुद्धा आपल्या गुरुमाऊलींना जे काही आपले चांगले रिपोर्ट असतात ते पोहोच करायचं काम जिल्हा प्रतिनिधी नात्याने आम्ही करत असतो. या प्रसंगी प्रमुख मान्यवरांचा केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर.
जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.